नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण 4 ते 5 दिवस टिकणारी खुसखुशीत शेंगा पोळी बनवतोय, म्हणजेच शेंगदाण्याची व गुळाची पोळी बनवतोय. तर ही पोळी खायला खूप मस्त स्वादिष्ट लागते, पण बऱ्याच वेळेस चिवट होते. तर चिवट होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टींकडे खास लक्ष द्यायचं त्या संबंधित टिप्स आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया. शेंगा पोळीसाठी आधी आपण कणिक भिजवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. वजनामध्ये हे 250 ग्रॅम आहे. तर हे पीठ मी चाळून घेतलेलं नाही, त्यामुळे यामध्ये 2 टेबलस्पून मैदा घातलाय. तुम्ही जर पीठ चाळून घेणार असाल तर मैदा घालायची गरज नाही. 2 टेबलस्पून बेसन घातलंय, यामुळे पोळीला छान खमंगपणा येतो आणि पोळी चिवट होत नाही. थोडंसं मीठ घालून आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण हाताने मिक्स करून घेऊयात. थोडंसं मिक्स करून आता झालेलं आहे. तर 1 चमचा यामध्ये तूप घालायचं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा घालू शकता. आणि हे सगळं तूप आता या पिठाला छान चोळून घेऊया. व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे. आता लगेच पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पीठ आपल्याला थोडं घट्टच भिजवायचं आहे, फार सैल भिजवायचं नाही. पीठ जर सैल झालं तर मग पोळ्या तयार झाल्यानंतर चिवट होतात. त्यामुळे पीठ मळताना थोडं घट्टच मळून घ्या. तर आता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ इथे मळून घेतलं आहे. छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे. आपण आतलं सारण तयार करेपर्यंत हे पीठ असंच झाकून ठेवूया. शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसवर मी आता एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 1.5 कप शेंगदाणे घालायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे व्यवस्थित भाजल्या गेले म्हणजे सारण खायला खमंग लागतं. तर साधारण एक 5 ते 6 मिनिटात आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि असं साल काढून बघितलं तर साल पण व्यवस्थित निघतंय, म्हणजेच पाहिजे तसे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. गॅस आता बंद करूया आणि एका प्लेटमध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचेत आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. गरम असताना अजिबात बारीक करून घ्यायचं नाही. तर आता शेंगदाणे इथे पूर्ण गार झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला पल्स मोडवर म्हणजे डाव्या बाजूला बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला हाय स्पीडवर फिरवू नका, नाहीतर मग एकदम शेंगदाण्याचा गोळा तयार होतो. तर आता पल्स मोडवर फिरवत मी इथे शेंगदाणे बारीक करून घेतलेत. तुम्हाला चमच्यावर घेऊन दाखवते. आता यामध्ये 1 कप आपल्याला गूळ घालायचा आहे. 1.5 वाटी आपण शेंगदाणे घेतले होते, तर त्यासाठी इथे मी 1 कप गूळ घेतला आहे. तुम्हाला जर जास्त गोड पोळी हवी असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण माझा गूळ अगदी गोड आहे त्यामुळे मी 1 कपच घेतला आहे. 1 चमचा वेलची पूड घातली आहे आणि आता हे सगळं एकत्रित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मस्त असं सारण इथे तयार झालेलं आहे. यामध्ये फिरवताना तुम्ही थोडंसं तूपसुद्धा घालू शकता, पण मी फक्त शेंगदाणे आणि गुळाचं सारण बनवून घेतलंय. मी हातावर हे मिश्रण घेतलं आणि याचा लाडू बनवून पाहिला तर छान असा लाडू तयार होतोय, म्हणजेच आपलं सारण पाहिजे तसं तयार झालंय. हे अशा पद्धतीचे तुम्ही लाडूसुद्धा बनवून घेऊ शकता आणि हवं असल्यास म्हणजे मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये तुम्हाला पाहिजे तो सुकामेवासुद्धा घालता येईल. तर एकदम मस्त असा लाडू तयार झाला आहे. पण आपण लाडू न बनवता सारणच पारीमध्ये भरणार आहोत. पीठ भिजून पण आता जवळपास 15 मिनिट झाली आहेत. थोडंसं पिठाला परत मळून घ्यायचं आणि आता हातावर एक गोळा घेऊन त्याची खोलगट पारी बनवून घ्यायची. आपण पुरणपोळीला किंवा मोदकाला बनवतो तशीच पारी बनवायची आहे. मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आणि आता यामध्ये सारण भरूया. आपण लाडू जर अख्खा यामध्ये ठेवला तर लाटताना थोडंसं अवघड जातं, त्यामुळे आपल्याला मोकळं सारणच भरायचं आहे. हवं असल्यास तुम्ही थोडासा अर्धवट लाडू बांधून घेऊ शकता. सारण भरल्यानंतर याला गोल गोल फिरवत याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं, वरून चिमटून घ्यायचं
आणि थोडंसं आता याला पीठ लावून घेऊया. तर मी वरून लावण्यासाठी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. दोन्ही बाजूने छान पीठ लावून घ्यायचं आणि आता पीठ लावून घेतल्यानंतर थोडंसं हाताने असं पसरून घ्यायचं, म्हणजे सारण कडेपर्यंत व्यवस्थित पसरतं. आता हलक्या हाताने पोळी लाटून घेऊया. फार जोर देऊन पोळी लाटायची नाही. तर इथे आपली आता पोळी लाटून झालेली आहे. व्यवस्थित सारण पसरलेलं आहे. आता आणखी एक लाटून घेऊया. पहिली पोळी मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीशी मोठी केली होती. आता छोट्याच पोळ्या बनवून घेणार आहे. तर पारी करून घ्यायची, त्यामध्ये सारण भरायचं, व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं आणि मग पीठ लावून आधी हाताने थोडंसं पसरून घ्यायचं. व्यवस्थित पसरून घेतलं म्हणजे सारण कडेपर्यंत चांगलं जातं आणि नंतर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. तर दुसरी पोळीसुद्धा इथे लाटून झालेली आहे. अशाच पद्धतीने मी आणखी 3 पोळ्या इथे लाटून घेतल्या आहेत. तवा पण आपला छान गरम झालेला आहे. त्यावर ही पोळी घालूया. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि थोडीशी वरून कोरडी झाली की मग पलटून घ्यायची आहे. आणि आता तूप लावून घेऊया. तुम्ही तूप, तेल काहीही लावू शकता. व्यवस्थित तूप लावून झालं की पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा लावून घ्यायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. गूळ असल्यामुळे फार कमी फ्लेमवर भाजू नका, नाहीतर मग पोळी चिवट कडक होते. आणि चांगलं असं चमच्याने कडेकडेने दाबायचं, म्हणजे कडा पण व्यवस्थित भाजल्या जातात. तर इथे आपली पहिली पोळी भाजून झालेली आहे. आणखी एक भाजून घेऊया. तर पोळी तव्यावर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची. थोडीशी वरून कोरडी झाली की पलटून घ्यायची. तूप लावून दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. तर ही दुसरी पोळी पण एकदम मस्त अशी भाजल्या गेली आहे. आता अशाच पद्धतीने सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत. तर एकाच वेळेस तुम्ही 3 ते 4 पोळ्या लाटून घेऊ शकता आणि मग एकदम भाजायला सोपं जातं. आणि पोळ्या तयार झाल्यानंतर अशा पसरून ठेवा. गार झाल्यानंतर डब्यात भरा, म्हणजे छान संपेपर्यंत खुसखुशीत सोबतच मस्त अशा खस्ता राहतात. अजिबात चिवट होत नाहीत किंवा वातड लागत नाहीत. अशा पोळ्या तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. सोबत लिंबाचं लोणचं असलं की खायला खूप मस्त लागतात. तर अवश्य बनवा आणि कशा झाल्या कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.